राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी नुकतीच मंत्रिपदाची शपथ घेतली आहे। त्यांच्या दालनाचे काम सध्या सुरू असल्याचं पाहायला मिळते। दालनाची सफाई करण्यात आली असून दालनाचे सुशोभीकरण आता करण्यात येत आहे। आज छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे। त्यांच्या दालनाचं काम आता सुरू झालंय। दालनाचे सुशोभीकरण करण्यात येत आहे। तेथील आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांनी। राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे। त्यांचं दालन आता तयार करण्याची लगबग सुरू झालेली आहे। 204 नंबरचं जे दालन आहे अन्न व नागरी पुरवठा विभागाचं, जे पूर्वी मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे होतं, मात्र राजीनामा दिल्यानंतर हे दालन रिकामं करण्यात आलं। आता साफसफाई पूर्ण झालेली आहे। जी काही कामं या दालनामध्ये नव्याने करण्यात येणार ती सध्या सुरू असल्याचं पाहायला मिळतं। यामध्ये आता साफसफाई करण्यात आलेली आहे। एसीचं काही काम असेल ते सुद्धा करण्यात येतं। दरम्यान हे दालन आता पूर्ण रेडी करण्यात आलेलं आहे। एकूणच या ठिकाणी या दालनामध्ये बसून आता इथून पुढे जो काही कार्यकाळ जो आहे छगन भुजबळ यांचा मंत्री म्हणून अन्न व नागरी पुरवठा विभागाचा, ते काम या ठिकाणी करतील। आणि सध्या या ठिकाणी या दालनामध्ये कोणताही कर्मचारी दिसत नाहीये, मात्र लवकरच यामध्ये लगबग सुरू असल्याचं पाहायला मिळेल। सध्या या दालनामध्ये काम मात्र वेगाने होताना पाहायला मिळतं। सध्या साफसफाई करून ठेवलेली आहे, मात्र एकूणच लवकरच या ठिकाणी पाटी वगैरे लावण्यात येईल आणि यानंतर छगन भुजबळ या दालनामध्ये बसून महाराष्ट्रातील अन्न व नागरी पुरवठा विभागातील जे काही प्रश्न असतील ते सोडवताना पाहायला मिळतील। स्वप्नील जाधव, कॅमेरा पर्सन, इंदर नाईक, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।